हे एव्हरीवन, वेलकम टू डे 58 आउट ऑफ 100. खरं तर हा व्लॉग टाकायला थोडासा उशीरच झाला, बट हरकत नाही, आपल्याला चॅलेंज कंप्लीट करायचं आहे. हा दत्त जयंती दिवशीचा व्लॉग आहे. आमच्या परंड्यामध्ये जे दत्ताचं मंदिर आहे तिथे आम्ही गेलो होतो, मी, आई आणि मनीषाताई. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. मी तर पाहतच राहिले, मला तर डोळ्याचं पांख फेटल्यासारखं वाटत होतं इथे आल्यानंतरनं. आणि इतकं छान मंगलमय वातावरण होतं इकडे. तुम्ही बघू शकता इथे या लोकांचं भजनाचा कार्यक्रम चालू होता. इकडे आई आणि मनीषाताई दोघीही बसलेल्या आहेत. इकडच्या मंगलमय वातावरणाने तर माझं मन खूप प्रसन्न झालं. दत्त जयंतीच्या निमित्ताने इकडे रांगोळी काढणं चालू आहे आणि दत्तचं मंदिर आणि जैन मंदिर एकत्रच आहे. हो, पुढे जैन मंदिर आहे आणि इकडे हे आहे ते दत्त मंदिर आहे. दत्त मंदिर खूपच जुनं आहे. अरे, इथे माझा आणि मनीषाताईचा आणि आईचा म्हणजे आमच्या तिघींचाही फोटो काढायचा तर मी विसरूनच गेले. हरकत नाही, पण दत्तगुरूंचा आशीर्वाद घेतला आणि मन सॅटिस्फाईड झालं. दत्तांना म्हणलं, तुम्ही जे दिलेलं आहे ते भरपूर आहे, त्याच्यामध्ये मी खूप सुखी आहे. तुमचा असाच आशीर्वाद माझ्यावरती असू द्या कायमस्वरूपी. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि आज होता मार्गशीर्ष गुरुवार. माझा उपवास देखील होता. आईने ऑलरेडी देवपूजा केलेली होती आणि मी इकडे छान अशी पूजा मांडलेली होती. तुम्ही बघू शकताय. खरं सांगते, मला जशी जमेल तशी मी ही पूजा मांडते. मला खूप छान वाटतं जेव्हा मी गुरुवारची पूजा मांडत असते मार्गशीर्ष महिन्याच्या. आणि आज आलेलं आहे आपलं पार्सल. खूप मेन पार्सल आहे हे आपल्याला रिसीव्ह झालेलं आहे सुप्रिया देसाई यांच्याकडून. तर गाईज, हे पार्सल आहे आपलं निहाय आयुर्वेदिक हेअर ऑइलचं. याच्यामध्ये भरपूर बॉटल आलेल्या आहेत निहाय आयुर्वेदिक हेअर ऑइलच्या, ज्याची इन्क्वायरी मला खूप जणांनी केली होती. भरपूर स्टॉक आलेला आहे. हा मी परंड्यामध्येच ठेवत आहे. याचे रिझल्ट्स खरंच खूप छान आहेत. जर तुम्हाला हव्या असतील तर माझ्या आईकडून येऊन तुम्ही नक्की घेऊन जाऊ शकता. 2-4 जणांनी आतापर्यंत घेऊनही गेलेले आहेत. त्या दिवशी तुम्ही पाहिलं की अश्विनीताई आल्या होत्या आणि आता त्या रिटर्न निघालेल्या आहेत लातूरला जाण्यासाठी. मी नेहमीच अश्विनीताईंना खूप मिस करत असते. त्या शेजारी राहायच्या तेव्हा मी रोज त्यांच्याकडे जायचे किंवा त्या तरी माझ्याकडे येत होत्या. पण आता असं आहे की शिवमची आहे 12वी, त्यामुळे त्या आता लातूरला शिफ्ट झालेल्या आहेत. बस 5-6 महिन्यात आता त्या रिटर्न येतीलच. आणि शिवम, तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी 12वीच्या एक्झाम्ससाठी खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून पण शुभेच्छा. मी रेकॉर्डिंग करताना मध्येच अक्षय आलेला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.